भारताच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण येणार आहे. एक असा निर्णय जो केवळ राजकारण बदलणार नाही तर देशाच्या भविष्यात महिलांचा ठसा कायमचा उमटणार आहे. लोकसभेच्या जागा वाढण्याचा मोठा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला आहे. आता 543 वरून थेट 850च्या आसपास जागा होणार असल्याची शक्यता आहे. पण या सगळ्यातील सर्वात मोठी बातमी काय आहे माहितीये? महिलेसाठी यामध्ये 33% आरक्षण आहे. होय, 33% आरक्षण. आता फक्त घर सांभाळणारी महिला नाही तर देश चालवणारी महिला तयार होताना आपल्याला दिसेल. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 अंतर्गत लोकसभा आणि विधानसभामध्ये 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय. याचा अर्थ काय? 800 पेक्षा जास्त जागांमध्ये जवळपास 270 पेक्षा जास्त जागा महिलेच्या वाट्याला येऊ शकतात. ही केवळ संख्या नाही, ही आहे स्त्री शक्तीची नवी क्रांती. ज्या महिलांनी घर सांभाळलं, ज्या महिलांनी कुटुंब उभं केलं, त्या महिलांना आता देश घडवण्याची संधी मिळणार आहे. आजपर्यंत निर्णय पुरुष घेत होते, पण आता निर्णय घेणाऱ्या टेबलावर महिला देखील समान ताकदीने बसणार आहेत. हा केवळ आरक्षणाचा विषय नाही, हा आहे समान हक्काचा, समान सन्मानाचा आणि समान संधीचा लढा. हो, विरोधक यावरती प्रश्न नक्की उपस्थित करत आहेत. दक्षिण भारतावर परिणाम होईल का? राजकीय गणित बदलणार का? पण एक गोष्ट यामध्ये स्पष्ट अधोरेखित होते आणि दिसते. भारताच्या लोकशाहीत आता महिलेची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही. 2029 पर्यंत हा बदल लागू झाला तर भारताची संसद वेगळीच तुम्हाला दिसेल. अधिक महिला, अधिक संवेदनशील निर्णय आणि अधिक मजबूत लोकशाही. आजचा प्रश्न एकच आहे, महिला फक्त घरापुरती मर्यादित राहणार का? की आता देश, राज्य आणि भविष्यही त्या सांभाळणार? वेळ बदलतोय, भारत बदलतोय आणि सर्वात महत्वाचं, आता महिला नेतृत्वाचा नवा युग सुरू होताना दिसतोय. जर असं झालं तर येणाऱ्या काळामध्ये महिलांचा टक्का राजकारणामध्ये आणि राजकारणामधल्या महत्वाच्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावरती आपलं काय मत आहे आपण हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.